नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव ईश्वरीने कन्साइनमेंट पूर्ण केलेली आहे आणि त्यानंतर आता त्याचं सेलिब्रेशन तर होणार आहे. पण अर्णव म्हणतो की मिस इंदोर माझ्यासोबत होती म्हणून ही कन्साइनमेंट मी वेळेवर पूर्ण करू शकलो. तर अर्णवच्या डोक्यात आता विचार सुरू झालेले असतात आणि अर्णव विचार करतो की आज मिस इंदोरला तिला जी गोष्ट हवी आहे ती मिळणार. म्हणजे अर्णवने ठरवलेलं आहे की काही झालं तरीही ईश्वरीला आज प्रपोज करायचं आणि त्यासाठी अर्णवने जोरदार तयारी केलेली आहे. ईश्वरीसाठी सुंदर अशी साडी सुद्धा त्याने डिझाईन करून घेतलेली आहे. तर इकडे ईश्वरीच्याही मनात तेच आहे, आज काही झालं तरी प्रेमाच्या कबुली दिली जाणार असं तिनं म्हणत असते. आणि त्याचबरोबर तिने सुद्धा अर्णवसाठी सुंदर असं आउटफिट घेतलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी दोघेही लाईट्स का गेलेले आहेत ते चेक करण्यासाठी आलेले असतात आणि ते दोघेही बघत असतात की काय झालंय. अर्णव चेक करत असतो, सावकाश सावकाश एक एक वायर तिथे चेक करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सरका बाजूला, तुम्हाला नाही जमत आहे, मी बघते काय झालंय ते, असं ईश्वरी म्हणते. आणि मग ईश्वरी पुढे पुढे जात असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू शांत राहा जरा, डोक्यावर पडलीस का तू, तुला नाही माहिती काय झालेलं आहे, असं म्हणत अर्णव बोलत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो आमच्या मिस ह्याच्यामध्ये इंदोरमध्ये मी हे सगळं मीच करायची, मला माहिती आहे काय करायचं असते ते. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मला माहिती आहे तुला काय काय माहिती आहे ते, पण इथे नको बघूस तू. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय बोलताय हो तुम्ही प्रत्येक वेळेस मला असं, मी बघते सर का बाजूला, असं म्हणत ती अर्णवला सांगते की तुम्ही बॅटरी दाखवा. मग अर्णव जेव्हा बॅटरी दाखवत असतो तेव्हा ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये चांगलाच वादंग निर्माण झालेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं आता. अर्णव म्हणतो की काही नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला, हे सगळं कशामुळे झालंय, असं म्हणत अर्णव तिला ओरडत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की थांबा जरा हो, बघू द्या मला आधी. आणि मग ईश्वरी म्हणते की काय ना हो, इकडची वायर तिकडं आणि तिकडची वायर इकडं घालायची आणि चेक करायचं एकदाच, काय त्याच्यात एवढं असतंय, तुम्ही ना अतिच करता, असं म्हणत ईश्वरीने स्वतःच आता गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. आणि मग अर्णव तिला म्हणतो, मी सिंदर डोक्यावर पडलीस का, जरा शांत हो बरं. ईश्वरी ऐकायलाच तयार नसते. ईश्वरी मात्र एकच करत असते की नाही मी बघते. आणि शेवटी ईश्वरीला तिथे हातोडा मिळतो आणि ईश्वरी त्या प्रत्येक पिनवर त्या हातोड्याने मारत असते. खरं तर अर्णवला आता टेन्शन आलेलं असतं की ही काय गोंधळ घालून ठेवेल आणि काय करेल काहीच कळत नाही. पण ईश्वरीचं म्हणणं चुकीचं असतं की कुठली तरी वायर कशात तरी घालायची आणि बघायचं. त्यामुळं खरं तर अर्णवला टेन्शन येतं. अर्णव विचार करू लागतो की काय आहे हे जर असं काही केलं तर काय होईल याचा विचारच करत नाहीये. तेव्हा ईश्वरीच्या या बोलण्यामुळे अर्णवला कळतच नाहीये आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही चाललंय ना त्यामुळं ईश्वरी म्हणत असते की थांबा हो, म्हणजे मी बघते, तुम्हाला काय कळतंय त्यातलं, मला कळतंय त्यातलं, इंदोरमध्ये असताना असली सगळ्या गोष्टी मी करत होते, असं म्हणत ईश्वरीने स्वतःचा ओव्हर कॉन्फिडन्स दाखवायला सुरुवात केलेली असते. अर्णवला खरं तर टेन्शन येतं, ही काय बोलते आणि काय होणार आहे या सगळ्याचं, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. इकडे अंजली मात्र बोलत असते की हे सगळं काय होऊन बसले, या सगळ्या गोष्टी कशा होणार आहेत, हा प्रश्न अंजलीच्या पुढे असतो. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात, अंजली म्हणते की आत्ता याच वेळी ही लाईट जायला हवी होती का, एवढं सगळं झालेलं आहे आणि या लाईट गेलेल्या आहेत. तेव्हा मात्र अंजलीच्या या सगळ्या बोलण्यामुळं खरं तर आता अंजलीला कळत नसतं की आता करू काय आणि ह्या गोष्टी कशा पद्धतीने सोडू. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की नाही नाही, या सगळ्या गोष्टी मला विचार कराव्याच लागणार आहेत. आणि मग ईश्वरी म्हणते, थांबा हो मी बघते. तेव्हा अर्णव म्हणतो, बाजूला हो, तुझ्या लक्षात येत नाहीये तू काय करतेस ते, असं म्हणत अर्णवने तिला बाजूला केलेलं असतं. पण ईश्वरीचा गोंधळ काही केलं संपत नसतो. शेवटी अर्णव म्हणतो की बाजूला हो म्हटलंय ना माझे, मी बघतो, असं म्हणत अर्णव ते बघायला जातो. ईश्वरी म्हणत असते की काय, तुम्हाला काय कळते त्यातलं, अहो हे सगळं मी करत होते, असं म्हणत ईश्वरी नेहमीप्रमाणे गोंधळ घालायला तयार झालेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो, माझी मी बघतो, असं म्हणत अर्णव त्या वायरी चेक करत असतो आणि कुठल्या वायरमध्ये काय झालंय गोंधळ बघत असतो. ईश्वरीला काही शांत राहत नाही, नक्कीच काहीतरी झाले आणि अर्णव सर एवढे घाबरत आहेत की त्यांना ते जमणारच नाहीये, असा कॉन्फिडन्स ईश्वरीला आलेला असतो. आणि त्यामुळे ईश्वरी अर्णवला म्हणते की थांबा. आणि मग शेजारी दुसरा बॉक्सही घेते आणि तिथला जो त्याचा बटन आहे ते स्टार्ट करते आणि त्याचबरोबर तिथे सगळीकडे लाईट्स येतात. आता
ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या मिठीत पडलेले असतात. ते दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की सगळेजण वाट बघत आहेत, आपल्याला जावं लागेल. ईश्वरी म्हणत असते की जावं लागेल. तेवढ्यातच अर्णवला आकाश आवाज देतो. दादा दादा म्हणून तो आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की आवाज देतात आकाश सर. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, आकाश बोलवतोय. असं म्हणत दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात. अगदी डोळ्यात डोळे घालून पापणीही न पडता पाहत असतात. आणि तेव्हा आकाश तिथं आलेला असतो. आकाश पाहतो. आकाश खरं तर बोलवायला आलेला असतो की लाईट्स आलेत चला म्हणून. ह्या दोघांना असं पाहून आकाश पाहतच राहतो आणि म्हणतो की चांगलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की काय? तेव्हा आकाश म्हणतो चला लाईट्स चालू झालेत, असं अर्णव सांगत असतो. मग मात्र आकाश त्यांना हात देतो आणि त्यांना उठवतो. मग त्यानंतर ईश्वरीला दोघंजण मिळून उठवतात आणि निघालेले असतात. तेव्हा आकाशला अर्णव सांगू लागतो की ते ना लाईट्स हे करत होतो आणि त्यामुळं तोल गेला. तेव्हा आकाश म्हणतो की काही गोष्टींचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नसते. खरं तर आकाशला माहिती आहे की अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं नातं कसं होतं ते, आणि ते नातं कुठून कुठंपर्यंत पोहोचलंय. त्यामुळे आकाशची इच्छा एकच आहे की माझ्या दादाला त्याचं प्रेम मिळालं पाहिजे. त्याने मनापासून प्रेम केलेलं आहे, तर ही व्यक्ती त्याच्या आयुष्यात आनंदाने राहिली पाहिजे, असं आकाशला वाटत असतं. आता लाईट्स आलेले असतात आणि सगळेजण आपापल्या कामाला लागलेले असतात आणि सगळ्यांची जोरदार अशी तयारी सुरू झालेली असते. आणि तेव्हा मात्र आता पाहत असतात की हे सगळं काय चालू आहे. आणि मग अर्णव आणि ईश्वरी आता येतात. सगळे बॉक्सेस काउंटिंग सुरू झालेलं असतं. सगळे बॉक्स काउंट केले जातात. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी पाहत असते. तर अर्णव आणि ईश्वरी आता शेवटचे काही बॉक्सेस राहिलेले असतात, त्याचं काउंटिंग करत असतात. आणि सगळेजण आता खुश होतात. फायनली ही कन्साइनमेंट पूर्ण केली म्हणून अर्णव आणि ईश्वरी दोघंही सगळ्यांना तिथे शुभेच्छा देतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सगळ्यांचं तिथं अभिनंदन केलं जातं. त्याचबरोबर सगळ्यांना थँक्यूसुद्धा बोललं जातं. कारण आज ही जी ऑर्डर पूर्ण झाली आहे ती सगळ्या एम्प्लॉईमुळं, सगळ्यांच्यामुळे ही ऑर्डर पूर्ण झाली आहे याची जाणीव अर्णव आणि ईश्वरीला आहे. सुरुवातीला अर्णव एम्प्लॉईच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट असायचा, पण आता मात्र स्ट्रिक्ट तो आहे कामाच्या बाबतीत, पण आता काही गोष्टी बदलल्यात. अर्णवला ते काम गोड बोलून कसं करून घ्यायचं हे चांगलंच कळलेलं आहे. तर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र सगळेजण म्हणत असतात की खरंच फायनली पूर्ण झालं. मग आकाश, अर्णव, ईश्वरी सगळे सांगू लागतात की आता आम्ही बाकीची कामं बघतो, तुम्ही सगळ्यांनी भरपूर काम केलेलं आहे, तर तुम्ही आता घरी जा. तेव्हा मात्र सगळे एम्प्लॉई म्हणतात की नाही नाही, आमच्याबरोबर तुम्हीही काम केलेलं आहे, आता शेवटचे जे काही आहे बॉक्सेस भरायचे आहेत त्यासाठी आम्हीसुद्धा तुमच्या मदतीला येतो, असं सगळ्यांनी सांगितलेलं असतं. आणि तेव्हा अर्णव, ईश्वरी म्हणतात की चला काही हरकत नाही आहे. मग आता त्यांना सगळ्यांना घेऊन अर्णव, ईश्वरी आता दोघंही निघालेले आहेत. आणि फायनली एका टेम्पोमध्ये सगळे बॉक्सेस भरले जातात. आणि त्यानंतर टेम्पो हा आता ट्रान्सपोर्टसाठी तिथे पाठवला जातो. सगळेजण खूप आनंदात असतात, टाळ्या वाजवत असतात. फायनली ही गोष्ट पूर्ण झालेली आहे आणि श्री गणेशा झालेला होता कामाचा आणि आता काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे सगळेजण गणपती बाप्पा मोरया म्हणत टेम्पोच्या पुढे नारळ वाढवला जातो आणि सगळेजण आनंदात असतात. त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. आणि मग ईश्वरीने अर्णवचा हात हातात घेतलेला असतो आणि म्हणत असते की अर्णव सर, आपण पूर्ण केली, ही कन्साइनमेंट आपल्याकडून पूर्ण झाली, असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो. ईश्वरी म्हणत असते की हे सगळं तुमच्यामुळे झालं, तुम्ही जिद्द दाखवली, तुम्ही चिकाटी दाखवली आणि फायनली हे फळ आपल्याला मिळालेलं आहे, असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की नाही मी सिंदूर, हे सगळं जे झालं आहे ना ते आपल्या दोघांमुळे झालं. तू जर माझ्यासोबत नसती, तू जर मला वाट दाखवली नसती, तर आज ही कन्साइनमेंट मी पूर्ण करू शकलो नसतो. 1 बिलियनचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते पूर्ण करू शकलो नसतो, असं अर्णव सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे ईश्वरीसुद्धा अर्णवकडे पाहत असते आणि ईश्वरी अर्णवला म्हणत असते की काय झालं. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, काही नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे सगळं जे काही आहे ना तुमच्यामुळे झालं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही नाही, या सगळ्यामध्ये आपल्या दोघांचाही तेवढाच मोलाचा वाटा आहे, आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येत हे काम केलेलं आहे, असं म्हणत दोघंही एकमेकांचं कौतुक करत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की जोपर्यंत आपण दोघं एकत्र आहोत तोपर्यंत कोणी काहीच करू शकणार नाही.
आणि मग अर्णवने ईश्वरीला खांद्यावर हात ठेवलेला असतो, तिला जवळ घेतलेलं असतं आणि फायनली ट्रान्सपोर्ट हा आता सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र अर्णव, ईश्वरी खरं तर खूप खुश असतात. सगळ्यांना आनंद झालेला असतो आणि सगळेजण आता आराम करत असतात, आपापल्या घरी गेलेले असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव आता ऑफिसला येतो. केबिनमध्ये आल्यावर तो लॅपटॉप उघडत असतो आणि त्याचवेळी त्याला ईश्वरीसोबतचे क्षण आठवू लागतात. कारण आज ही कन्साइनमेंट पूर्ण झालेली आहे. पुढील 2 दिवसांमध्ये अपडेट मिळणार आहे आणि त्यामध्ये कळणार आहे की आपण दिलेली क्वालिटी त्यांना आवडली का दुसरा काही प्रॉब्लेम होणार आहे. असं सगळं अर्णवच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. पण ते सगळं बाजूला ठेवून अर्णवच्या डोक्यात आता एक महत्त्वाचा विषय आलेला असतो आणि तो म्हणजेच की मिस इंदूर. खरं तर मिस इंदूर नसती तर हे कसं पॉसिबल झालं असतं. मिस इंदूरने मला सांगितलं, तिने मला सांगितलं की नाही सर यू कॅन डू इट, तुम्ही करू शकता. आणि मग मी निर्णय घेतला करायचा. जर मिस इंदूर नसती तर हे सगळ्या गोष्टी मी कशा केल्या असत्या, असं अर्णव सांगत असतो. आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की आज मला मिस इंदूरला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे, अगदी छान असं द्यायचं आहे. तेव्हा मात्र ईश्वरी ला काय सरप्राईज द्यायचं हा विचार त्याच्या डोक्यात चालू असतो. मग मिस इंदूरला असं बाकी काही नाही आवडणार, मग काय देऊ. त्यापेक्षाही मिस इंदूरला प्रेमाची कबुली द्यायची हे अर्णवच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अर्णव म्हणतो की नाही मग काय द्यायचं, तिला गिफ्ट काय देऊ छान असं, हा विचार चालू झालेला असतो. आणि मग अर्णवच्या लक्षात येतं की सुंदर अशी साडी मी तिला गिफ्ट करेन. कारण आता मी सिंदूरला जे हवं आहे ते मी तिला देणार आहे. खरं तर त्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा ती माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिली. जर ती नसती तर कोणतीच गोष्ट मी करू शकलो नसतो, असं अर्णव स्वतः सांगत असतो. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात त्यावेळी अर्णव म्हणतो की नाही हे सगळं जे काय झालेलं आहे ना ते खरं तर मिस इंदूरमुळे झालेलं आहे, तर तिला त्या गोष्टीचा मोबदला मिळाला पाहिजे. तर इकडे ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि अर्णव ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो त्यावेळी मात्र अर्णव म्हणतो की नाही खरं तर मी सिंदूरला छान असं गिफ्ट मी देणार आहे. मग अर्णव फोन काढतो आणि फोन लावायला घेतो आणि फोनवरती सांगतो की सुंदर अशी साडी मला हवी आहे आणि भरपूर सारे ऑप्शन पाठवा, डिझायनर पाहिजे, लेटेस्ट अशी पाहिजे. आणि अर्णवने आता ठरवले की ईश्वरीला छान अशी साडी गिफ्ट करायची आणि लवकरात लवकर प्रेमाची कबुली द्यायची. जेव्हा मागच्या वेळेस एकदा मीडियाच्या समोर ईश्वरीने अर्णवच्या गालांवरती किस केलं होतं आणि सगळ्यांसमोर तिने ह्या सगळ्या गोष्टी बोललेली होती, परंतु अर्णवने मात्र तिला म्हणालेलं होतं की मी सिंदूर तुला कळतंय का हे सगळं काय आहे ते, असं म्हणत अर्णवने खरं तर त्याच्या गालावरती किस केलेलं जे आहे ते टिश्यू पेपरने काढलं होतं आणि त्याची फ्रेम बनवलेली आहे. कारण ईश्वरीने त्याला दिलेलं हे सगळ्यात भारी गिफ्ट होतं. हे अर्णवला आठवत असतं आणि अर्णव खुश असतो. त्याचबरोबर जेव्हा लग्न झालं होतं त्यानंतर पहिल्यांदा गणपतीचं डेकोरेशन करायचं होतं तेव्हासुद्धा अर्णव आणि ईश्वरी डेकोरेशनच्या वेळेस एकमेकांच्या मिठीत आलेले असतात आणि दोघंही तेवढेच आनंदात असतात. या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. अर्णव खुश असतो. फायनली कुठंतरी आता त्या दोघांच्या नात्याची छान अशी सुरुवात होणार असते आणि अर्णव म्हणत असतो की नाही मी सिंदूरला या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तिला तिच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी नीट मिळाल्या पाहिजेत. आजपर्यंत मी तिला खूप त्रास दिलेला आहे हे सगळं अर्णवला आठवत असतं. तेव्हा मात्र अर्णवला हे सुद्धा आठवतं की अर्णव आणि ईश्वरी जेव्हा एकमेकांसोबत बेडवर झोपत नव्हते, एक जण खाली आणि एक जण वरती झोपायचं, त्यावेळेचा प्रसंगसुद्धा आठवतो. तेव्हासुद्धा ईश्वरी त्याच्या मिठीत आलेली होती. हे सगळं जेव्हा त्याला आठवू लागतं तेव्हा मात्र तो खुश झालेला असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात आणि त्याचवेळी आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की अर्णव म्हणतो की नाही मला ना हे सगळं मी सिंदूरला आता छान असं सरप्राईज द्यायचं आहे. कारण तिच्यासाठी जास्त महागातलं काही घेतलं तर ते तिला आवडत नाही. त्यामुळे अर्णव म्हणतो की हो चला. मग अर्णव म्हणतो की आता तिने साडी तर सांगितली आणि मग छान अशा ठिकाणी तिला घेऊन जायचं आणि तिला प्रपोज करायचं हे अर्णवचं ठरलेलं असतं. आणि इकडे ईश्वरी मात्र घरी किचनमध्ये असते, काम करत असते. तेव्हा तिच्या डोक्यात विचार सुरू असतात की फायनली आपण ही गोष्ट पूर्ण केलेली आहे. खरं तर हे होईल का नाही ही शंका होती, पण अर्णव सरांनी हे सगळं करून दाखवलं असं ईश्वरी म्हणत असते. तेव्हा मात्र मामा तिथं आलेले असतात आणि मामा म्हणतात की अगं ईश्वरी माझं एक काम होतं तुझ्याकडे. तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालं मामा. तेव्हा मामा म्हणतात की मला फक्कड असा चहा देशील का.
तेव्हा ईश्वरी म्हणते हो आत्ताच करते. मामा म्हणतात अगं ते कन्साइनमेंटचं काय झालं ते मला विचारायचं होतं, नक्की काय झालंय, कशा पद्धतीने गोष्टी झाल्यात असं मामा विचारू लागतात. आणि त्याच वेळी ईश्वरी म्हणते की हो पूर्ण झालं ते सगळं आणि ते पाठवून सुद्धा दिलेलं आहे. मामा म्हणतात की अरे वा चांगली गोष्ट आहे ही सगळी, असं मामा तिला सांगत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. आणि मग मात्र मामा म्हणतात की मला ना कळत नाही आहे, पण जे काय घडतंय ते मात्र छान आहे, असा विचार मामांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणते नाही, आता जर का अर्णव सरांनी एवढी सगळी तयारी दाखवली तर मला सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. मामांना ईश्वरी म्हणते की मी पण घेते तुमच्यासोबत चहा, 2 कप टाकते, असं ईश्वरी सांगू लागते. तेव्हा मामा म्हणतात की ठीक आहे, असं म्हणत ईश्वरीने फुल तयारी दाखवलेली असते आणि मामांबरोबर आता ती पण चहा घ्यायला बसते. त्यावेळी मात्र ईश्वरीच्या डोक्यात आता विचार सुरू झालेले असतात. ईश्वरी म्हणत असते की मामा काय झालं. मामा म्हणतात की पोराने शेवटी जिद्दीनं करून दाखवलं गं, आणि दोघं जण गेलेत का ऑफिसमध्ये. तेव्हा ईश्वरी सांगते की हो. आणि मग दोघांचेही फोन लागत नाही आहेत असं मामा म्हणत असतात की काय झालं नक्की. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सगळ्या गोष्टी तर झालेल्या आहेत, पण ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे आणि त्याच वेळी आता समोर येतं ते म्हणजे ईश्वरी म्हणते की खरंच आज त्यांनी ते करून दाखवले आणि फायनली ती गोष्ट कुठंतरी आपल्याला समजली, हा विचार सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र मामा म्हणतात की हो पोराला मानलं पाहिजे गं, खरंच वाटलं नव्हतं पण त्याने करून दाखवलं, असं म्हणत मामा अर्णवचं कौतुक करतात. ईश्वरीसुद्धा कौतुक करत असते, कारण ईश्वरीलाही खात्री असते की अर्णवने ज्या पद्धतीने गोष्टी केलेल्या आहेत त्या मात्र खूपच भारी आहेत. मग इकडे अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरी, अर्णव आणि ईश्वरीबद्दल बोलणं दोघांचंही सुरू झालेलं आहे आणि दोघंही त्या बाबतीत बोलत असतात. आणि मग मात्र अर्णव आणि ईश्वरीच्या बाबतीत त्यांच्या दोघांचंही बोलणं सुरू आहे. मामासुद्धा म्हणत असतात, मामा म्हणतात की कधी वाटलं नव्हतं गं, म्हणजे पोराकडे तेवढं आहे, तो करून दाखवतो, बोलून नाही दाखवत, आणि त्याला सवय आहे की त्या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट ज्याने जे केले त्याला ते द्यायचं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हो काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना खरंच भारी आहेत. अर्णव सरांमुळं आज हे सगळं पॉसिबल झालेलं आहे, अर्णव सरांमुळंच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, हे ईश्वरीच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की नाही काहीही झालं तरीही अर्णव सर ज्या पद्धतीने आपल्याला सरप्राईज देतात, एवढी सगळ्यांची काळजी घेतात, एवढं सगळं अर्णव सर सगळ्यांसाठी करत असतात, तर आपणसुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, हा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि ईश्वरी विचार करते. इकडे आकाश रूममध्ये आलेला असतो, नम्रताचं काम सुरू असतं आणि नम्रता मात्र म्हणत असते की नाही मला ना काही झालं तरीही आता बोलायचंच नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो की नम्रता माझा वॉलेट कुठे आहे. तेव्हा नम्रता म्हणते म्हणजे. तेव्हा आकाश म्हणतो की माझं वॉलेट कुठे आहे ते दे ना. तेव्हा नम्रता म्हणते की हां 1 मिनटं देते, असं म्हणत तिने आता वॉलेट शोधायला जाते, ती देते. त्यानंतर माझा मोबाईल कुठे आहे तेवढं चार्जिंग लाव ना. तेव्हा नम्रता म्हणते आकाश काय चाललं तुमचं. तेव्हा नम्रताला आकाश म्हणत असतो की हो लाव ना तेवढा मोबाईल चार्जिंगला. तेव्हा नम्रता म्हणते की ठीक आहे लावते. तिची वाणसामानाची यादी बनवायचं काम सुरू झालेलं असतं आणि त्यामुळं ती त्याच्याशी बोलत असते. पण इकडे ईश्वरीने मात्र आता जोरदार तयारी सुरू केली. आकाशसुद्धा मुद्दामूनच नम्रताला कामं सांगत असतो, तिनं ती कामं करावी असं त्याला वाटत असतं, म्हणून त्याने तिला कामं सांगत असतो आणि बोलत असतो. तर नम्रता म्हणते की ठीक आहे. ईश्वरी म्हणते की आज काही झालं तरीही अर्णव सरांना मला प्रपोज करायचंच आहे, त्यामुळं मी त्यांना प्रेमाची कबुली देणारच आहे. मग एका ठिकाणी फोन करते आणि त्यांना सांगते की मला अर्णव राजे शिर्के यांच्यासाठी आउटफिट हवा आहे. मग ईश्वरीला आठवतं जेव्हा तिला रात्र जागून काढायची होती तेव्हा अर्णवने तिची साथ कशी दिली होती. त्याचबरोबर ईश्वरीला प्रत्येक गोष्ट आठवत असते आणि ईश्वरीच्या लक्षात येत असतं की काय काय केलं आहे तिने, आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं. त्या दोघांनी एकमेकांसाठी दिलेला वेळ, घरात केलेलं डेकोरेशन, या सगळ्या गोष्टी आता त्यांच्या समोर आलेल्या असतात. आणि मग ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सरांना छान असं सरप्राईज मी देणार आहे आणि त्यांना प्रेमाची कबुली देणार आहे. आज काही झालं तरीही प्रेमाची कबुली दिलीच जाणार आहे असं ईश्वरीने ठरवले. तिकडे अर्णवने सुद्धा त्याच गोष्टी ठरवलेल्या असतात आणि दोघंही आता फुल तयारीला लागलेले असतात. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी आता प्रॅक्टिस करत असते की अर्णवला प्रपोज कसं करायचं.
आणि मग मात्र ईश्वरी म्हणते की नाही, मी अशा पद्धतीने प्रपोज करेन, असं ईश्वरी विचार करत असते. तेव्हा मात्र इकडे अर्णवसुद्धा प्रॅक्टिस करत असतो. ईश्वरी म्हणते, कसं वाटतं ते आय लव्ह यू सर म्हणायचं, असं म्हणत ती थांबते. मग पुन्हा ईश्वरीच्या डोक्यात तेच विचार चालू झालेले असतात की मग काय करू, मग कसं बोलू, असं म्हणत ती थांबते, बोलते, हे चालू झालेलं असतं. इकडे अर्णवसुद्धा म्हणत असतो की नाही, मी अशी देऊ का प्रेमाची कबुली, असं म्हणत तो प्रॅक्टिस करत असतो. आणि नेमकं ईश्वरीही तेच करते आणि दोघंही आता तयारीला लागलेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.